नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रेमाची कसोटी या कथेचा भाग दुसरा. लडखडणारी पाय चालवत तो त्याची बाईक चालवत होता. दारूमुळे विचार करायची मती खुंटली होती. कसं तरी स्वतःला सावरत तो घरी जात होता. त्याचं घर छोटं, 1 BHK घर आहे. तो घरी गेला आणि चुपचाप झोपी गेला. त्याचं डोकं जड झालं होतं. काल काय घडलं ते त्याला आठवत नव्हतं. त्याला सकाळी जाग आली ते वडिलांच्या शिव्यांनी. हा बैल कधी उठणार? ती मोनी बघ, सकाळी उठून क्लासला गेली पण सूर्य डोक्यावर आला तरी हा उठला नाही. नाश्ता संपत त्याचे वडील बोलत होते, पण रात्रीचा हँगओव्हर अजून उतरला नव्हता. त्यामुळे वडील काय बोलत होते हे त्याला समजत नव्हतं. पण स्वयंपाकघरात वाजणारी भांडी, आईबाबांचा बोलणं ऐकत तो जागा होतो. आज तो वडिलांच्या नजरेला नजर न देता बाथरूम मध्ये घुसतो. बघ, काय दिवस आले आहेत. संगीता, आवर या मुलाला. काल काय प्रताप केले होते चिरंजीवांनी. गणेश त्याचे वडील बाथरूमच्या बंद दरवाजाकडे रागाने बघत म्हणाले. पण विशालवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने त्याचं आवरलं. तो अंग पुसत बाहेर आला. आई, लिंबू पाणी दे ग. आरशात बघून केस विंचरत तो म्हणाला. त्याने हॉलमध्ये बसलेल्या बाबांकडे सपशेल दुर्लक्ष केलं. त्यामुळे वडिलांची चिडचिड होत होती. संगीता, साहेबांना विचार, काल काय झालं? नोकरी मिळाली का? इंटरव्ह्यू कसा झाला? आई बाप्पांना सांग, दिला इंटरव्ह्यू, कळेल पुढच्या आठवड्यात. मी काही कारकून नाही, साहेब होणार आहे. ए, तोंड सांभाळून बोल. साहेब व्हायला आधी कारकून तर बनून दाखव. 7 महिने झाले पासून साधी एक नोकरी नाही मिळाली. हे दररोजच होतं. विशालची कॉलेज संपून 6 महिने तरी झाले होते. या काळात त्याने नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्याला नोकरी पण मिळाली, पण त्याने कोणतीच नोकरी स्वीकारली नाही. त्याने कायम खोटच काढली. कधी काम जास्त आहे तर कधी पगार कमी आहे, एक ना एक. त्याच्या बरोबरचे मित्र नोकरी धंद्याला लागले, पण हा अजूनही निवांत होता. त्याला कशाचीच चिंता नव्हती. पण काल जे काही तो वागला त्याचं त्याला नवल वाटलं होतं. काल त्याने पहिल्यांदा इतकी प्यायली होती की तो त्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेला होता. सकाळी उठल्यावर त्याला त्याच्या बाबांच्या नजरेला नजर देता येत नव्हती. खजील झाला होता ना. गणेशला कामाला जायला उशीर होत होता, म्हणून ते विशाल सोबत बोलणं आटपोत घेत निघाले. अहो, डबा. पदराला हात पुसत संगीताने डब्याची पिशवी त्यांच्या हातात दिली. अहो, विसरला का? त्यांनी डब्याची पिशवी घेतली, पण नजर अजूनही समोर उभ्या असलेल्या विशालकडे होती. ते मला जरा बोलायचं आहे, साचरतच संगीता म्हणाल्या. विशाल बद्दल बोलायचं असेल तर मला बोलायला वेळ नाही. विशालकडे जळजळीत कटाक्ष टाकत ते म्हणाले. अहो, एकदा ऐकून तरी घ्या. ते जरा विशालवर कमी रागवा. तो प्रयत्न करत आहे, मिळेल त्याला नोकरी. संगीता म्हणाली. तुम्ही त्याला डोक्यावर चढून ठेवला आहे. संगीताची मान शर्मेनं खाली झुकली होती. तुम्हाला माहित आहे ना, काल काय प्रताप करून आले आहेत साहेब? ते उपरोधिक स्वरात म्हणाले. त्यावर संगीता यांची मान खाली झुकली होती. तो पुन्हा असं नाही करणार. तरी देखील उसना हुसना आणून त्या म्हणाल्या. अजून किती दिवस पाठीशी घालणार? 25 वर्षांचा घोडा झाला तरी देखील एक पै कमवायची अक्कल नाही. येतो मी, असं म्हणत गणेश कामावर निघून गेले. हे नेहमीच होत असे. विशालने अभ्यासाकडे कमी आणि उनाडक्या करण्यात जास्त लक्ष दिलं होतं. त्याची आई त्याला समजावत म्हणाली. विशाल, आई, मी प्रयत्न करत आहे, पण मनासारखी नोकरी तर मिळू दे. मी प्रयत्न करतो आहे पूर्ण. तू काल दारू का प्यायला? आई, सॉरी, खरंच सॉरी. काल मी नीरज सोबत पार्टी करायला गेलो होतो. माहित नाही ड्रिंक कधी घेतलं. आम्ही सगळ्यांनी तर नॉनव्हेज खाल्लं होतं. कदाचित त्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये कोणीतरी ड्रिंक मिक्स केलं असेल. मी पुन्हा अशी चूक करणार नाही. खाली मान घालून तो म्हणाला. तो बोलत होता तेव्हा मोबाईल वाजला. नीताने त्याला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला होता. सोबत एक ऍडव्हर्टाइजमेंटची लिंक देखील पाठवली होती. एका बँकेत भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला ऍप्लिकेशन करायला सांगितलं होतं. ती ऍडव्हर्टाइजमेंट बघून त्याने लिंक ओपन केली. काय रे, काय झालं? आईने विचारलं. आई, मी आवरतो. आज एक इंटरव्ह्यू साठी जायचं आहे, असं म्हणत तो अंघोळ करायला गेला.
नीताच्या घरी तिचे वडील नाश्ता करायला बसले होते. सुमनने आज इडली चटणी केली होती. नीता आईला मदत करत होती. नीता, जरा इकडे ये, बाबांनी बोलवलं तसं नीता बाबांकडे गेली. काय झालं आहे बाबा? एकदम मला ती थोडी घाबरली होती. असं एकदम कसं काय बाबांनी मला बोलवलं? ते विचार करत त्यांच्या समोर येऊन बसली. नीता, पुढच्या आठवड्यात तुझी परीक्षा संपेल. त्यानंतर तू काय करायचं ठरवलं आहे? म्हणजे तुला जॉब करायचा आहे की लग्न करून सेटल व्हायचं आहे? बाबा, एकदम असं का विचारत आहात तुम्ही? नीता, हे तुझं ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष आहे. आजच्या पेपरमध्ये बँकेची जाहिरात आली आहे. तू नोकरीसाठी अप्लाय करणार आहे का? हे विचारायचं होतं मला. बाळा, तू आता लहान नाही राहिली. तुला समजत आहे मी असं का विचारत आहे ते, संजय म्हणाले. अहो, काय बोलत बसला आहात? नाश्ता करून घ्या आधी. बाबा, मला थोडा वेळ हवा आहे, ती पेपरमधली जाहिरात वाचत म्हणाली. अहो, आधी परीक्षा तर होऊ दे तिची. लगेच काय जॉब? आणि अगं, मी तिला फक्त सुचवत आहे. तिला पुढे MBA करायचं आहे की CA की CS वगैरे करायचं आहे? तसं असेल तर क्लासची चौकशी करायला हवी ना? ते सगळं नंतर, आधी तिची परीक्षा, असं म्हणत सुमनने तो विषय तिथेच बंद केला. पण नीता मात्र ती जाहिरात वाचून घेते. त्याची लिंक लगेचच विशालला पाठवते. नंतर ती अभ्यासाला बसते. आठवडाभर ती त्याच्याशी बोलणार नव्हती. तसंच तर ठरलं होतं त्यांचं. 8 दिवस हा हा म्हणता निघून जाते. नीताकडून तिच्या आई वडिलांना खूप अपेक्षा होत्या. नीता अभ्यासात हुशार होती. तिचं विशालवर प्रेम होतच, पण त्यासाठी ती तिच्या अभ्यासात कुचराई करत नसे. विशालला देखील तिने कधीच तिच्या अभ्यासाच्या मध्ये आणलं नव्हतं. ती दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायची. नीताची कॉलेजची परीक्षा सुरू होती. ती BCOMच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. नीताला कॉलेजमध्ये सोडायला स्वतः संजय जात होते. नीताने एकदा दोनदा बाबांना विचारलं देखील होतं, बाबा, तुम्ही मला सोडवायला का येता? मला शाळेत गेल्यासारखं वाटतं. अगं, तू कॉलेजमध्ये गेली तरी देखील मला माझी छोटी नीताच वाटते, माझ्याकडे हट्ट करणारी. ते तिची चेष्टा करत म्हणाले. बरं, जा, आता उशीर होईल. आज शेवटचा पेपर आहे ना? ते तिला विचारतात. हो बाबा. ती गाडी स्टार्ट करणार त्याआधीच ती वडिलांना विचारते, बाबा, एक विचारायचं होतं. ते म्हणजे आज कॉलेजचा शेवटचा पेपर आहे, तर आम्ही सगळे पार्टी करायला जाणार आहे. तर मी. हो बाळा, जा ना. कुठे जाणार आहात? कोण कोण सोबतच जाणार आहे ते सांग, आणि तुझं लाईव्ह लोकेशन पण शेअर कर. संजय समजून घेत म्हणाले. थँक्यू बाबा, नीता आनंदून म्हणाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, संध्याकाळी 8 पर्यंत घरी आली पाहिजे. आय ट्रस्टेड यू. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. ते थोडं कडक आवाजात म्हणाले. थँक्यू बाबा, मी तुमचा विश्वास तोडणार नाही, ती हसून म्हणाली आणि कॉलेजमध्ये गेली. विशाल नीताला भेटायला यायचा, पण तिला दररोज तिच्या वडिलांच्या सोबत आलेला बघून आल्या पावली परत जायचा. संजय एकदा क्लायंट मीटिंगसाठी नीताच्या कॉलेजच्या जवळ आले होते. त्यांनी त्यांची कार एका गार्डनच्या समोर पार्क केली होती. मीटिंग संपून ते कार जवळ आले तेव्हा त्यांनी नीताला एका मुलाच्या मिठीत बसलेलं बघितलं. त्यांना खूप राग आला होता, पण तिचं तरुण वय लक्षात घेता त्यांनी त्यांचा राग आवरला. त्यांनी नीताच्या नकळत त्या मुलाची माहिती काढली होती. ती खूप काही समाधानकारक नव्हती. नीता त्याच्यामध्ये गुंतली आहे हे तर त्यांना समजलं होतं. त्यावर त्यांना मार्ग काढायचा होता. ते जर नीतावर रागवले असते, चिडले असते, तर प्रकरण चिघळलं असतं. कदाचित नीताचं तरुण वय अल्लड अवखळपणा बंडखोरीमध्ये बदलला असता. सध्या तिची परीक्षा सुरू होणार होती. त्यांनी स्वतःचा राग मनात दडपून ठेवला. पर्यायी मार्ग शोधला तात्पुरता. नीताला मोकळीक तर दिली, पण ती पण त्यांच्या देखरेखीखाली. पेपर संपल्यावर नीता कॉलेजच्या बाहेर आली. शेवटचा दिवस असल्याने सगळेजण खुश होते. आज कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसले होते. आता भविष्यात ते त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये बिझी होते. मग असं भेटणं, बोलणं, मजा मस्ती करणं कमी होईल. म्हणून शेवटचं भेटणार म्हणून सर्वात बेस्ट कॉलेजचं कॅन्टीन, मस्तपैकी चहा वडापाव खाऊन संध्याकाळी मूव्ही बघायला जायचा प्रोग्राम ठरला.
त्याप्रमाणे सगळे मूव्ही बघायला जातात. नीताच्या मनात खळबळ माजली होती. तिला गेला आठवडाभर तिच्या बाबांच्या वागण्यात बदल झाला आहे हे लक्षात आलं होतं. तिने अडून अडून विचारायचा प्रयत्न केला होता, पण तिला काहीच समजलं नव्हतं. पेपरसाठी बाबा स्वतः सोडायला येत, त्यामुळे तिला विशालला भेटता येत नव्हतं. तिने विशालला कॉलेजच्या गेट जवळ बघितलं होतं, पण बाबा असताना तिने त्याच्याशी बोलणं टाळलं. आज शेवटचा पेपर होता. तिने बाबांची परवानगी मिळवली होती, म्हणूनच ती विशालची वाट बघत होती. तिच्या अपेक्षेप्रमाणे तो आला. मग ती तिच्या मैत्रिणीला सांगून विशाल सोबत निघून गेली. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कथेमध्ये पुढे काय घडेल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.